नमस्कार, मी अनघा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला टॉपिक आहे की मुलांना आपण कोणत्या माध्यमामध्ये घालायला पाहिजे, मराठी माध्यम की इंग्लिश माध्यम, म्हणजे इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम. तर कोणतं मुलांसाठी सर्वांगीण विकासासाठी योग्य असं मीडियम आहे. तर आजचा आपण टॉपिक सुरू करू. त्याच्यापूर्वी मराठी मीडियम म्हणजे काय की आपण सगळे सब्जेक्ट मुलांना मराठीतून शिकवतो. इंग्लिश मीडियम म्हणजे काय, सगळे सब्जेक्ट मुलांना इंग्लिशमधून शिकवतो. पण आजचे पॅरेंट्स म्हणजे आजची जी पिढी आहे ती सगळीच्या सगळी इंग्लिश माध्यममध्ये शिकताना आपल्याला दिसते. सगळे पॅरेंट्स इंग्लिश मीडियमच्या दिशेने आपल्या मुलांना पाठवताना दिसतं. हे कितपत योग्य आहे, किंवा इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम याचा आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासावर कसा इफेक्ट पाडतो, म्हणजे कसा परिणाम देतो, हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा फक्त प्रश्न नाही आहे, तर हा मुलांचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे जो मी तुमच्यासोबत आज चर्चा करणार आहे किंवा एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो पहिल्यांदा म्हणजे आपण इंग्लिश मिडियममध्ये मुलांना का टाकतो. कारण आपल्याला असं वाटतं की पहिल्यापासून आपण इंग्लिश मिडियममध्ये मुलांना टाकलं तर त्यांचं पुढे जाऊन इंग्रजी खूप चांगलं होईल, त्यांची इंग्लिश लँग्वेजवर पकड खूप चांगली होईल. हा विचार एकदम बरोबर आहे. खरंच मुलांची इंग्लिश लँग्वेजवर पकड ही खूप मजबूत होईल. पण तुम्ही या गोष्टीचा विचार केला का, पण इंग्लिश फक्त एका इंग्लिश लँग्वेजसाठी आपण त्यांची वैचारिक क्षमता म्हणजे विचार करण्याची कपॅसिटी पूर्णपणे डिस्ट्रॉय करतोय, पूर्णपणे संपवून टाकतोय. कसं काय? चला, जेव्हा मुलगा किंवा मुलगी लहान असतो, ठीक आहे, तेव्हा ते एकदम क्युरियस असतात. कोणत्याही गोष्टीत त्यांना अतिशय जास्त शंका लहान मुलांनाच पडतात. आपल्यालाही माहिती आहे, आपण एवढे पुढे म्हणजे मोठे झाल्यावर आपल्याला कुठे शंका पडायला, विचार करायला तेवढा वेळ असतो का? नसतो. तर ह्या सगळ्या शंका ज्या आहेत ह्या फक्त मुलांना लहानपणीच पडतात. आणि तेव्हा त्यांची जी वैचारिक क्षमता आहे, त्यांची विचार करण्याची कपॅसिटी आहे, ती रेग्युलर त्यांच्या भाषेत म्हणजे जी भाषा ते ऑलरेडी शिकलेली आहेत, जी भाषा ते घरात वापरतात, रेग्युलर यूजमध्ये वापरतात, त्या भाषेत त्यांना येणारे प्रश्न असतात. ते प्रश्न जेव्हा आपल्याला ते विचारायला येतात तेव्हा आजच्या काळात 50% पॅरेंट्सना मुलांसाठी वेळ नाही आहे. सत्य परिस्थिती आहे. महागाई एवढी वाढलेली आहे की प्रत्येक पॅरेंट्स हे बाहेर जॉबसाठी म्हणा, बिझनेससाठी म्हणा पडलेले असतात. तेव्हा आपण पूर्ण आपला भार जो आहे मुलांच्या शिक्षणाचा हा टीचर्सवर सोपवत असतो. टीचर्समध्ये शाळेतले असू दे किंवा मग आपले ट्युशनचे असू देत. ओके, तेव्हा कोणती टीचर किंवा कोणतं ट्युशन टीचर इतकं मुलांना वेळ देतो प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी? नाही देऊ शकत ना. आणि जरीही त्यांनी शंका विचारायला गेले तरी इंग्लिश मिडियमवाले टीचर्स काय म्हणतात की नाही, तुम्ही मराठीमध्ये शिकतात का, तुम्ही मराठीमध्ये विचारायचं नाही, तुम्ही स्पीक इन इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये शिका, इंग्लिशमध्ये विचारा, हिंदीमध्ये विचारा. ओके, त्याच्यामुळे मुलांचं तिथेच कॉन्फिडन्स लेवल कमी होतो, कारण की त्यांना तेवढी फ्लुएंट इंग्लिश येत नसते ना की आपला प्रश्न जाऊन आपण टीचर्सला विचारावा. किंवा काही मुलांचं असंही असतं की 60 स्टुडंट्समध्ये 60 मुलांमध्ये एखाद्याला प्रश्न विचारणे हे खूप अवघड वाटतं, भीतीदायक वाटतं, किंवा नाही त्यांची तेवढी हिंमत होत विचारायची प्रश्न. मग ते कोणाला प्रश्न विचारणार? आपल्याला प्रश्न विचारणार. पण बहुतेकदा असं होतं की आपण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये टाकतो. ओके, आणि आपण स्वतः शिकलेलो आहोत मराठी मीडियममध्ये. तेव्हा आपल्याला एखाद्या मुलांनी आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर जेव्हा आपण मराठीमधून देतो तेव्हा ते म्हणतात याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. म्हणजे त्यांची वोकॅब्युलरी, त्यांचा जो मराठीचा शब्दसाठा आहे तो त्यांच्याकडे तेवढा नसतोच की जे आपण त्यांना एक्सप्लेन करू ते त्यांना समजू शकेल. याच्यामुळे तिथे त्यांना पडलेला प्रश्नाची क्युरिओसिटी ती तिथेच संपते. त्याच्यामुळे मुलांची वैचारिक क्षमता ही कुठेतरी कमी होत चालली आहे, त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. त्याच्यामुळे ते ज्या उत्सुकतेने शिक्षण घेतात तेवढं उत्सुकतेने ते शिक्षण घेऊ शकत नाही आहेत. हा एक पहिला मुद्दा. पुढचा मुद्दा म्हणजे की सपोज इंग्लिश मिडियममध्ये आपण मुलांना टाकलो तर आपण सतत त्यांना हाच प्रश्न करू की किती अभ्यास झाला, अभ्यास कर, तुला इंग्लिश यायला पाहिजे. कारण घरात जास्त कोणाला इंग्लिश येत नसतं, किंवा इंग्लिश येत असूनही आपण त्यांना तितका वेळ देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण पूर्ण इंग्लिश लँग्वेजचं बर्डन जे आहे, पूर्ण इंग्लिश लँग्वेजचं बर्डन हे मुलांवर टाकतो. तो त्यांना ओझं वाटतं. हे सगळे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये शिकणं, त्याची वाचणं, त्याची रीडिंग येत नसताना त्यांना ते खूप ओझं वाटतं, भीतीदायक वाटतं इंग्लिश मिडियमचं शिक्षण. त्याच्यामुळे
त्याच्यामुळे मुलांचा शिक्षणातला रस हा कमी होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे. ॲटलिस्ट पहिले दुसरी, तिसरी, चौथीपर्यंत तरी मुलांना मराठी मीडियममध्ये टाका किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये टाका. तुम्ही जी लँग्वेज तुम्ही घरात बोलता त्या लँग्वेजमधल्या स्कूल्स अवेलेबल असतात, सगळीकडेच अवेलेबल असतात. तिथे तुम्ही टाकायला पाहिजे, जेणेकरून त्यांची वैचारिक क्षमता ही घटली नाही पाहिजे, जेणेकरून त्यांची अभ्यासाबद्दलची उत्सुकता, अभ्यासाबद्दलची आवड कुठेतरी वाढली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच मुलगी शाळेत जायला रेडी होतात, अभ्यास करायला रेडी होतात. एखादा त्यांचा सब्जेक्ट आवडता असतो, त्याच्यामध्ये ते उत्स्फूर्तपणे त्यांचा टाईम घालवायला रेडी असतात. अशा वेळेस आपण मुलांना मागे ह्या इंग्लिश मिडियम किंवा मराठी मिडियम या गोष्टीमुळे आपण मुलांना कुठेतरी मागे खेचतोय आजच्या काळातल्या मुलांना. त्याच्यामुळे भाषा कोणतीही असो, पण आपल्या मुलांना शिक्षणातला रस कसा वाढवता येईल या गोष्टीकडे आपण जास्त विचार करायला पाहिजे. मुलांची विचार करण्याची कपॅसिटी, त्यांची क्युरियासिटी तितक्या लेवलपर्यंत कशी मेंटेन ठेवता येईल या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आपण घरात वापरली जाणारी भाषा ही मुलांना जवळची असते, आपलीशी असते. त्याच्यामुळे अभ्यास करताना भाषेचं विशेष बर्डन मुलांना येत नाही. जेव्हा ते मराठी मीडियम किंवा तुम्ही जे घरात भाषा बोलता त्या भाषेत जर मुलांना आपण शिक्षण देत असू, तेव्हा त्या भाषेचं किंवा त्या लँग्वेजचं आपल्या मुलांवर बर्डन येत नाही की नाही की मला हा अभ्यास इंग्लिशमध्ये करायचा आहे, तर मला विशेष हे शब्द यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा ॲटलिस्ट पहिले 5-6 वर्ष तरी मुलांना या गोष्टीचं बर्डन यायला नाही पाहिजे, म्हणजे त्यांना शिक्षणात रस निर्माण होईल. सेमी इंग्लिश हा त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्यात छान आणि सोपा उपाय असं मला वाटतं. बघा, आता आपण इंग्लिश मिडियममध्ये शिकत असताना कोणते सब्जेक्ट आपल्याला इंग्लिशमध्ये असतात? हिस्ट्री, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, या सायन्स, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, या सगळे सब्जेक्ट आपल्याला इंग्लिश मिडियममध्ये असतात, शिकवले जातात. तेच मराठीमध्ये सगळे सब्जेक्ट आपल्याला मराठीमध्ये शिकवले जातात. पण पुढे जाऊन प्रत्येक पॅरेंट्सचा हाच प्रश्न असतो की पुढे जाऊन मुलांना सायन्स, मॅथमॅटिक्स, इंग्लिश हे यायला पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाचं एंट्रन्स एक्झाम ह्या 3च गोष्टीवर डिपेंड आहेत. एकतर सायन्स आहे, एकतर मॅथमॅटिक्स आहे आणि एकतर इंग्लिश आहे. मग तुम्ही सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सेमी इंग्लिश का बरं प्रेफर करत नाही? सेमी इंग्लिश प्रेफर केल्यामुळे इतिहास, भूगोल हे सगळं आपल्याला मराठीतून शिकता येतं. त्याच्यामुळे त्या भाषेचं विशेष बर्डन आपल्यावर येत नाही. इंग्लिश मिडियम तर मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियममध्ये इंग्लिशमध्येच असतं, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. आणि मॅथमॅटिक्स ही लँग्वेजच नाही आहे ना. मॅथमॅटिक्स हे सॉल्विंगचं आहे, तिथे फक्त गणितं असतात. त्याच्यामुळे गणिताचा आणि भाषेचा तेवढा काही जास्त संबंध येत नाही, तेवढं आपल्याला समजतं. त्याच्यामुळे राहिला प्रश्न फक्त सायन्सचा, तर सायन्सचा विशेष अभ्यास मुलांना त्यावेळेस करावा लागतो, म्हणजे सेमी इंग्लिशमध्ये. इतर वेळेस इतर सब्जेक्ट तर आपल्या आपोआप होतातच. त्याच्यामुळे विशेष शिक्षणाचा किंवा अभ्यासाचा किंवा लँग्वेजचा स्ट्रेस जो आहे, बर्डन जे मुलांवर येत नाही, त्याच्यामुळे मुलांना इतर गोष्टीसाठी, इतर स्किल्स डेव्हलपमेंटसाठी, खेळण्यासाठी त्या वयामध्ये खेळणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जरी म्हणतो लहान मुलांना की अभ्यास करा, पण अभ्यासासोबतच मैदानी गेम खेळणं, मैदानी खेळ, मोबाईलचे खेळ नाही, मैदानी खेळ खेळणं हे खूप अतिशय गरजेचं आहे त्या मुलांसाठी. त्याच्यामुळे जर आपण एखाद्या लँग्वेजचा विशेष त्यांच्यावर बर्डन दिलं, विशेष ओझं दिलं, तर त्यामुळे तिथला वेळ, खेळण्याचा वेळ हा सगळा त्याच्यामध्ये निघून जातो आणि खेळणंसुद्धा मुलांकडून होत नाही. त्यांना त्या अभ्यासाचं अतिशय जास्त ओझं होतं, टेन्शन येतं, स्ट्रेस येतं. त्याच्यामुळे ते तेवढ्या लेवलचा अभ्यास करत नाही, ते तेवढे आपले एफर्ट्स त्या अभ्यासामध्ये इंटरेस्टही दाखवत नाही आणि एफर्ट्सही देत नाही. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला इंग्लिश मिडियम की मराठी मिडियम ठरवायला पाहिजे. सेमी इंग्लिश हा अतिशय उत्तम उपाय आहे. मुलांना पहिलीपासूनही सेमी इंग्लिश उपलब्ध आहे, प्रत्येक शाळांमध्ये आहे आता तर. आणि पुढे जाऊन जरी आपल्याला ग्रॅज्युएशनचं शिक्षण घ्यायचं असेल तर आपण मॅक्झिमम आपल्याकडचे लोक इंजिनिअरिंगला जातात किंवा डॉक्टरेटला जातात. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, ज्याचा अभ्यास आपण सेमी इंग्लिशमध्ये ऑलरेडी इंग्लिशमधूनच करत असतो. त्याच्यामुळे त्या गोष्टींचं बर्डन, त्या गोष्टींचं ओझं कोणावरही मुलांवर येत नाही.
बाकीच्या गोष्टी राहिल्या तर आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल बोलू शकतो, म्हणजे MPSC आहे, UPSC आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, MPSC तर ही महाराष्ट्राचीच एक्झाम आहे, त्याच्यामुळे ती एक्झाम ऑलरेडी मराठीमध्ये तुम्ही देऊ शकतात. तसंच UPSCची एक्झामसुद्धा तुम्ही मराठीमध्ये देऊ शकतात. तिथे तुम्हाला लँग्वेज चूज करण्यासाठी प्रेफरन्स दिला जातो की तुम्ही फक्त इंग्लिशमध्येच अभ्यास करा आणि इंग्लिशमध्येच पेपर द्या, असं काही प्रकार तिकडे नसतो. इंटरव्ह्यूसुद्धा तुम्ही मराठीमध्ये देऊ शकतात UPSCचा. त्याच्यामुळे अतिशय मुलांना इंग्लिश मिडियमलाच टाकायला पाहिजे, हा अट्टाहास न धरता मुलांना सोयीस्कर अशा गोष्टी तुम्ही विचारात घ्या. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि त्यानुसार आपल्या मुलाला कोणत्या मीडियमला टाकायचं आहे हे तुम्ही डिसाईड करा. दुसरा ऑप्शन, जर तुम्हाला सेमी इंग्लिश घ्यायचं नसेल तर हाही असू शकतो की पहिले 5-6 वर्ष मुलांना मराठीमधून शिकवा, मराठी मीडियममधून शिकवा आणि त्याच्या पुढे तुम्ही त्यांना इंग्लिश मीडियममध्ये शिफ्ट करू शकतात. या 5-6 वर्षाच्या पिरियडमध्ये मुलांचा बुद्ध्यांक वाढलेला असतो, बौद्धिक क्षमता वाढलेली असते, विचारांची क्षमता वाढलेली असते, मुलांची कपॅसिटी, अभ्यास करण्याची कपॅसिटी वाढलेली असते, मुलांचा इंटरेस्ट, अभ्यास करण्यामधला इंटरेस्ट त्यांचा वाढलेला असतो, लँग्वेजबद्दलची भीती काहीशा गोष्टींमध्ये कमी झालेली असते. त्यामुळे तुम्ही तिथे त्यावेळेस इंग्लिश मिडियममध्ये तुम्ही मुलांना शिफ्ट करू शकता. हा एक ऑप्शन आहे जर तुम्हाला इंग्लिश मिडियममधूनच जर मुलांना शिकवायचं असेल तर. अदरवाईज सेमी इंग्लिश इज बेस्ट ऑप्शन की तुम्ही पहिलीपासून मुलांना सेमी इंग्लिशमध्ये टाका. प्रत्येक गोष्टी तुम्ही सेमी इंग्लिशमध्ये व्यवस्थित त्यांना शिकता येतात. आणि राहिला विषय जर CBSE बोर्डचा, की तुम्ही म्हणाल की CBSE बोर्डला तर इंग्लिश मिडियमलाच टाकावं लागेल, CBSE बोर्ड कुठे मराठीतून अवेलेबल आहे. बरोबर, जर तुम्हाला CBSE बोर्डमध्येही टाकायचं नसेल किंवा CBSE बोर्डमध्येच टाका, कारण की त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळतं, हे असं काही मी म्हणणार नाही आहे. कारण की CBSE बोर्डचं जरी तुम्ही टाकलं नाही तरी इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मुलांना शाळेच्या लेवलला अवेलेबल असतात, ज्याचं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं मी बोललेली आहे की ऑलिम्पियाड आहे, NTS आहे, महाराष्ट्राची स्कॉलरशिपची एक्झाम आहे. या सगळ्या गोष्टी ऑलिम्पियाड वगैरे एक्झाम्स ज्या आहेत त्या इंटरनॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत. डिरेक्टली तुमचा ICSE बोर्डचा सिलेबस पण तिथे त्यांनी कवर केलेला आहे, म्हणजे खूप लेवलपर्यंत सिलेबस त्यांनी तिथे कवर केलेला आहे ऑलिम्पियाडच्या एक्झाम्समध्ये म्हणा, स्कॉलरशिप्समध्ये म्हणा. त्याच्यामुळे मुलांचा विचार करण्याची क्षमता तिथे खूप वाढली जाते, बुद्ध्यांक तिथे खूप वाढला जातो. तर तुम्ही असंच समजू नका की मग इंग्लिश मिडियम म्हणजे CBSE बोर्डमध्येच टाकायचं आहे आम्हाला. नाही, अजिबात त्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही मराठी मीडियम म्हणजे सेमी इंग्लिशमध्ये टाकू नये, या सगळ्या एक्झाम्स मुलांना देऊन तुम्ही त्यांचं प्रत्येक सर्वांगीण विकास हा तुम्ही करू शकतात. त्याच्यामुळे कोणत्याही मुलाला भाषेचं बर्डन येणार नाही. या गोष्टीचा तुम्ही ॲडमिशन घेताना नक्की विचार करा. सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच तुम्ही तुमच्या मुलाला ॲडमिशन घ्या आणि अभ्यासासाठी तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या. थँक्यू.